तिथे 2 शिक्षक असे आहेत त्यांनी आपली जन्मतारीख वाढवून जास्त महिन्याचा पगार. माझे नाव हेमंत गांजरे आहे आणि मी सुद्धा शिक्षक आहे आणि प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघटनेचा कार्यकर्ता आहे. शाळेमधला आहे. विनायकराव देशमुख शाळेमध्ये 2 शिक्षक असे आहेत, श्री मुकुंद सापणेकर आणि श्रीमती मीना तोडासे. या दोघांनी आपापली जन्मतारीख अनुक्रमे 3 महिने आणि 12 महिने अशा प्रकारे वाढवून शासनाचा 3 महिने आणि 12 महिने पगार जास्तचा घेतलेला आहे. शासनाची फसवणूक याच्यामध्ये केलेली आहे आणि यामध्ये त्या शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप बिबटे हे सामील आहे. आणि प्रदीप बिबटे या अगोदरच त्यांची वैयक्तिक मान्यता ही डी कार्यालय नागपूर तसेच हायकोर्टाने असे 2 वेळा रद्द केली, तरीसुद्धा ते आपल्या पदावर बोगस कागदपत्रांच्या आधारे आणि बोगस स्थगितीच्या आधारे, जी स्थगिती शिक्षण संचालक पुणे यांनी दिलेली आहे. जेव्हा की एखाद्या शिक्षकाचं जर वैयक्तिक मान्यता रद्द करण्यात येते तेव्हा त्याला चॅलेंज केवळ आणि केवळ हायकोर्टात दिल्या जाते. पण अवैध प्रकारे यांना स्थगिती देण्यात आली आणि अशा प्रकारे शासनाची लूट करून यांनी सुद्धा शासनाला फसवलेलं आहे. त्याच्यामुळे फसवणूक केल्यामुळे यांच्यावरती सुद्धा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. असं एकच प्रकरण आहे की अजूनही प्रकरण? या प्रकारे ह्या फसवणुकीचे अनेक प्रकरणं आपल्याकडे ऐकिवात आहेत. तर त्यांचे नावं माझ्याकडे आलेले नसल्यामुळे की शिक्षण उपसंचालक कार्यालयाने एकदा त्यांची वैयक्तिक मान्यता रद्द केलेली आहे. त्याच्यानंतर ते कोर्टात गेले. कोर्टाने सुद्धा त्यांची वैयक्तिक मान्यता रद्द केलेली आहे. आणि 2 वेळा वैयक्तिक मान्यता रद्द केल्यानंतर सुद्धा जी तक्रार समिती असते त्यांनी हा निर्णय दिल्यानंतर त्याचं चॅलेंज केवळ आणि केवळ हायकोर्टात होत असते. तरी सुद्धा शिक्षण संचालक पुणे यांनी या वैयक्तिक मान्यता रद्द करण्याला स्थगिती दिलेली आहे, जे बेकायदेशीर आहे. आणि असं असूनही, एवढा सगळा प्रकार झालेला असूनही त्यांच्या शाळेमध्ये 2 प्रकार माझ्या समोर आलेले आहे. म्हणजे तिथे 2 शिक्षक असे आहेत की ज्यांनी आपली जन्मतारीख वाढवून जास्त महिन्याचा पगार घेतलेला आहे. म्हणजे एका शिक्षकाने, ते आता सध्या 2-3 महिन्यापूर्वी रिटायर झाले, त्यांनी आपली जन्मतारीख ही 3 महिन्यांनी वाढवली. आणि दुसरी एक शिक्षिका आहे ज्यांनी, पहिल्या शिक्षकाचं नाव आहे मुकुंद सापणेकर आणि दुसऱ्या शिक्षिकेचं नाव आहे मीना तोडासे. तर ह्या 2 शिक्षक त्या शाळेमध्ये असे आहेत त्यांनी आपली जन्मतारीख वाढवून घेतली. मुकुंद सापणेकर यांनी 3 महिने जन्मतारीख वाढवली आणि त्यासाठी सहकार्य सध्याचे जे मुख्याध्यापक आहे प्रदीप बिबटे यांनीच केलेलं आहे. कारण त्यांच्या थ्रूच तो प्रस्ताव गेलेला आहे शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे आणि त्यानंतर एजी कार्यालयाकडे. दुसरी शिक्षिका जी मीना तोडासे आहे त्यांनी आपली जन्मतारीख 1 वर्षांनी वाढवली. म्हणजे ती 2025 मध्ये रिटायर व्हायला पाहिजे होती, तर आता 2026 मध्ये काही महिन्यांनी रिटायर होणार. म्हणजे 1 वर्षाचा पगार हा शासनाकडून लुबाडला, लाटला, म्हणून त्याच्यावरती FIR दाखल व्हायला पाहिजे. ही आपली त्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे माग आहे. पण या बाबतीमध्ये मला केवळ एकच पत्र प्राप्त झालं 11/6/2026, ज्याच्यामध्ये केवळ फक्त मुकुंद सापणेकर यांच्या नावाचं पत्र पारित झालेलं आहे, ते मला प्राप्त आहे. आणि अजूनही कुठलीही फौजदारी कारवाई नाही, कारण की हा शासनाच्या निधीची लूट आहे. आणि जे मुख्याध्यापक आहे त्याच्यामध्ये प्रदीप बिबटे हे बोगस मुख्याध्यापक असून सुद्धा त्यांनी सेवानिवृत्तीचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे पाठवलेला आहे. शिक्षणाधिकारी कार्यालयाने काहीही न तपासता तो प्रस्ताव एजी कार्यालयाकडे पाठवलेला आहे. आणि मी जेव्हा ही तक्रार दाखल केली त्यानंतर त्यांनी डॉक्युमेंट मागणं चालू केलेली आहे. म्हणजे आता ती प्रोसेस त्यांनी अवलंबली आहे की जर कोणताही सेवानिवृत्तीचा प्रस्ताव जर येत असेल तर आता जन्मतारखेचा पुरावा मागणं. कारण की जेव्हा सर्व्हिस बुक असते त्या सर्व्हिस बुकच्या एका आधारावर फक्त सेवानिवृत्तीचा प्रस्ताव एजी कार्यालयामध्ये दाखल करण्यात येतो. त्याच्यामध्ये जन्मतारीख लिहिलेली असते पण त्याचे व्हेरिफिकेशन होत नसते कोणाकडून. त्याच्यामुळे व्हेरिफिकेशन होण्यासाठी आता मी तक्रार दाखल केल्यानंतर आता जेव्हा सेवानिवृत्तीचे प्रकरण त्या कार्यालयामध्ये येत आहे तेव्हा सर्व ठिकाणी त्यांनी जन्मतारखेच्या दाखल्याची म्हणा, कोणता तरी आणखी एक दाखला म्हणजे मार्कशीट म्हणा, TC म्हणा, या सर्वांची मागणी करणे सुरू केलेली आहे. आणि ह्यामध्ये शासनाची फसवणूक केल्यामुळे याच्यावर सुद्धा FIR दाखल व्हायला पाहिजे. पहिल्या प्रकरणामध्ये सुद्धा शासनाची फसवणूक आहे, त्याच्यामध्ये सुद्धा FIR दाखल व्हायला पाहिजे. गैरप्रकार करून समायोजन करून शासनाची फसवणूक केलेली आहे